नमस्कार मित्रांनो, मी शीतल. ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, माझ्या सासूने घटस्फोटाचे कागद तोंडावर फेकून मारले आणि धक्क्याने मला घरातून हाकलवून दिलं. मी जेव्हा रात्रीपर्यंत रस्त्यावर उभे राहिले आणि माझा पती माझी वाट पाहत तिथे आला नाही, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. थकून मी एका आश्रमात गेले. तिथे एक म्हातारी स्त्री होती. तिचं जगात कोणीही नव्हतं. एके रात्री तिच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज आला. मी धावत तिथे गेले तर तिने शेवटचा श्वास घेताना मला एक पत्ता आणि एक किल्ली दिली. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्या पत्त्यावर पोहोचले आणि घराचा दरवाजा उघडून आतल्या खोलीचं कुलूप उघडलं, तेव्हा मला जे दिसलं त्यावर माझा स्वतःचा विश्वास बसला नाही. आत सोन्या नाण्याची आणि संपत्तीची थप्पीचे थप्पी भरलेली होती. त्या म्हातारीकडे एवढी संपत्ती कुठून आली आणि तिने ती किल्ली मलाच का दिली? चला तर मग जाणून घेऊया या अंगावर काटा आणणाऱ्या रहस्यामागचं संपूर्ण सत्य. ऐकूया आजची ही थरारक कथा. माझं नाव प्रिया आहे. आमच्या मोहल्ल्यात मी एक सगळ्यात सुंदर मुलगी होते. सगळे माझ्या रूपाची खूप स्तुती करायचे. माझे डोळे मोठे मोठे होते आणि माझा रंगही खूप गोरा होता. मी माझ्या बाबांची खूप लाडकी होते. ते माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे. कधी आई किंवा माझी मोठी बहीण मला रागवली तर बाबा नेहमी माझी बाजू घेऊन मला वाचवायचे. आमचं सगळं काही खूप छान चाललं होतं. काही काळानंतर आईने माझ्या बहिणीची आणि भावाची लग्न करून दिली. आम्ही एकूण 3 भाऊ बहीण होतो. माझ्या बहिणीचं नाव आकांक्षा होतं आणि भावाचं नाव रवी होतं. आता घरात नवीन वहिनी आली होती आणि बहीण तिच्या सासरी निघून गेली होती. घरात लग्नाचे पाहुणे अजूनही थांबले होते. आई त्यांच्याशी बसून गप्पा मारत होती. तितक्यात मी किचन मधून चहा बनवून बाहेर आले. तेव्हा मी ऐकलं की आई त्या पाहुण्यांना सांगत होती, मी आता माझ्या छोट्या मुलीचं लग्न नाही करणार. अजून 4-5 वर्ष जाऊ दे, मगच हिचं लग्न करीन. माझी मोठी बहीण तर गेलीच आहे. आता घरात कुणीतरी मदतीला नको का? त्यावर समोरची महिला म्हणाली, हिचं वय पण आता लग्नाचं झालंय ग, मग आताच का नाही करत लग्न? तेव्हा आई म्हणाली, बस असच, मला आता हिची घाई नाही करायची. ही सुद्धा निघून गेली तर मग घरात काम करायला मला कोण मदत करणार? बहीण जाऊन तर अजून फक्त 4च दिवस झालेत. आईचे हे बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. माझ्या मनात पहिल्यांदाच आईबद्दल राग निर्माण झाला. मला असं वाटलं की आई मला आपली लेक नाही समजत, तर फक्त घरातील कामांसाठी मला रोखून ठेवू इच्छिते. पण त्यावेळी मी कुणाला काहीच बोलले नाही आणि शांतपणे माझ्या खोलीत निघून गेले. काही दिवस असेच निघून गेले. पण मग अचानक माझ्या आयुष्यात एक असं तुफान आलं ज्याने सगळंच बदलून टाकलं. माझ्या बाबांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने माझ्या डोक्यावरून जणू प्रेमाचं छतच निघून गेलं. मी कित्येक रात्री ओरडत राहत होते. मला सतत बाबांची आठवण यायची. ते कसं माझं कौतुक करायचे आणि माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट न सांगता समजवायचे. आता मला घरात समजून घेणारं कोणीच उरलं नव्हतं. आई सुद्धा आता आधीसारखी राहिली नव्हती. ती नेहमी कामाच्या आणि पैशांच्या काळजीमध्ये असायची. माझा भाऊ त्याच्या नवीन संसारात मग्न होता आणि वहिनी सुद्धा माझ्याशी फारशी बोलत नव्हती. मी आतून पूर्णपणे एकाकी पडले होते. पण मला माहित नव्हतं की माझ्या नशिबात अजून बरंच काही वाढून ठेवलं आहे. काही दिवसानंतर माझ्या आयुष्यात एक मुलगा आला. त्याचं नाव विजय होतं. तो नेहमी माझ्याकडे बघायचा. मी बाजारात गेले किंवा कधी गच्चीवर कपडे वाळत घालायला गेले की त्याची नजर नेहमी मला शोधत असायची. सुरुवातीला मी त्याला दुर्लक्षित केलं, पण हळूहळू मलाही त्याची उपस्थिती जाणवू लागली. तो दिसायला खूप हँडसम होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक गोड हसू असायचं. एक दिवस त्याने त्याचा नंबर माझ्याकडे टाकला, पण मी तो घेतला नाही. दुसऱ्या दिवशी त्याने परत तसंच केलं आणि मी तिथून निघून गेले. पण त्या दिवशी न जाणे का माझं मन मानलं नाही. मी परत गेले आणि तो नंबर उचलून घेतला. घरी आल्यावर मी तो कागद अनेकदा वाचला. मी खूप वेळा विचार करत राहिले की त्याला मेसेज करावा की नाही. शेवटी मी हिम्मत केली आणि त्याला मेसेज पाठवून दिला. काही सेकंदातच त्याचा रिप्लाय आला. त्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं. सुरुवातीला थोडंफार बोलणं व्हायचं, पण नंतर तासनतास गप्पा होऊ लागल्या. तो मला इतक्या गोड गोष्टी सांगायचा की माझं मन आनंदाने भरून जायचं. तो म्हणायचा, प्रिया, तू जगातील सगळ्यात सुंदर मुलगी आहेस. तू हसलीस की असं वाटतं जणू काही फुलं फुलली आहेत.
कधी कधी तो म्हणायचा की मी तुझ्याशिवाय एक दिवसही जगू शकत नाही आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. त्याचं असं बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू यायचं. हळूहळू मलाही त्याच्यावर प्रेम जडलं. आता माझा दिवस त्याच्या गुड मॉर्निंगने सुरू व्हायचा आणि गुड नाईट वर संपायचा. मी दिवसभर त्याच्या मेसेजची वाट पाहत राहायचे. जेव्हा त्याचा फोन यायचा नाही तेव्हा माझा जीव अस्वस्थ व्हायचा आणि जेव्हा मेसेज यायचा तेव्हा असं वाटायचं जणू सगळा आनंद परत आला आहे. मला असं वाटू लागलं होतं की कदाचित वरच्या परमेश्वराने बाबांच्या जाण्यानंतर विजयला माझ्या आयुष्यात पाठवलं आहे, जेणेकरून मी पुन्हा एकदा हसू शकेन. पण मला माहित नव्हतं की प्रत्येक हसण्यामागं एक रहस्य लपलेलं असतं आणि माझ्या आयुष्यातही एक असा सत्य काळ येणार होता ज्याने माझी संपूर्ण दुनिया बदलून टाकली असती. एक दिवस आम्ही दोघं बोलत होतो तेव्हा तो मला म्हणाला, प्रिया, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी म्हणाले, हो, मलाही तू खूप आवडतोस आणि मलाही तुझ्याशीच लग्न करायचं आहे. त्यावर तो म्हणाला, पण प्रिया, मी माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे आणि तिला असं वाटतं की माझं लग्न एखाद्या श्रीमंत मुलीशी व्हावं जिच्याकडून खूप जास्त हुंडा मिळेल. पण मला या कशाचाही लोभ नाही. मी लग्न करीन तर फक्त तुझ्याशीच करीन. मी त्याला म्हणाले, माझी आई सुद्धा कदाचित लगेच मानणार नाही, पण मी तिला समजावीन. त्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं की आता घरच्यांना सगळं खरं खरं सांगून टाकावं. तिकडे त्यानेही आपल्या घरी सगळं सांगितलं आणि इकडे मी माझ्या आईसमोर स्पष्टपणे बोलून टाकलं की मी लग्न करीन तर फक्त विजयशीच, त्याशिवाय इतर कोणाशीही नाही. माझं हे बोलणं ऐकताच आईने जोरात एक झापड मारली आणि म्हणाली, फक्त हेच ऐकणं बाकी राहिलं होतं का? तू तर आमची इज्जत धुळीला मिळवलीस. त्यानंतर तिने मला खूप काही सुनावलं. मी रडत राहिले पण माझ्या जिद्दीवर ठाम राहिले. अनेक दिवस घरात याच गोष्टीवरून वाद सुरू राहिले. माझी बाजू ऐकायला कोणीही तयार नव्हतं, पण मी सुद्धा विजयशिवाय इतर कुणाशी लग्न करण्याचा विचार करू शकत नव्हते. मग एक दिवस आईनं दीदी आणि भैयाशी याबद्दल बोलणी केली. त्यावर दीदी म्हणाली, आई, लावून दे तिचं लग्न. तसाही तिला एक ना एक दिवस तिच्या घरी जायचंच आहे. आता जर तिच्या पसंतीनं लग्न होत असेल तर होऊ दे. कमीत कमी हुंड्याचा खर्च तरी करावा लागणार नाही आणि तशीही लग्नानंतर आपण तिच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही. भैयानेही तेच म्हटलं, हो, लग्नानंतर हिचा आपल्याशी काहीही संबंध उरणार नाही. ही जिथे जाईल तिथलीच होऊन राहील. मी त्या सगळ्यांचं बोलणं ऐकत होते. त्यांचं बोलणं माझ्या मनाला खूप लागत होतं. असं वाटत होतं की मी त्यांची लेक नाही तर ओझं आहे. पण त्यावेळी मला या गोष्टीचा फारसा फरक पडत नव्हता. कारण मला फक्त आणि फक्त विजयशीच लग्न करायचं होतं. शेवटी खूप वाद आणि भांडणानंतर माझ्या घरचे मानले. तिकडे विजयचे घरचे सुद्धा मानले. कारण तो त्यांच्या घरचा एकुलता एक मुलगा होता. त्याने आपल्या आईला स्पष्टपणे सांगितलं होतं की जर त्याचं लग्न माझ्याशी झालं नाही तर तो आपला जीव देऊन टाकेल. त्याची आई तिच्या एकुलत्या एका मुलाला गमवू इच्छित नव्हती. त्यामुळे शेवटी त्यांनीही होकार दिला आणि मग आमचं लग्न झालं. आमच्या लग्नात कोणीही खुश नव्हतं. फक्त आम्ही दोघंच खुश होतो. पण आमच्यासाठी तेवढंच खूप होतं. आम्हाला वाटलं होतं की आता आमचं आयुष्य खूप छान होईल आणि आम्ही नेहमी आनंदी राहू. लग्नानंतर काही काळ सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. विजय नेहमी माझ्या मागे पुढे करायचा. तो माझ्याशी खूप प्रेमाने बोलायचा. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायचा आणि घरच्या कामातही मला मदत करायचा. मी स्वतःला खूप भाग्यवान समजायचे. पण त्याच्या आईला आमचं असं खुश राहणं अजिबात आवडत नव्हतं. त्या सतत आमच्याकडे लक्ष ठेवून असायच्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्टपणे दिसत होता. हळूहळू त्यांचं वागणं माझ्याबद्दल बदलू लागलं. काही महिन्यानंतर माझ्या आईचं निधन झालं. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. जेव्हा मी शेवटचं माझ्या आईला बघायला माझ्या माहेरी गेले तेव्हा तिथेही मला फक्त दुःखच मिळालं. आईच्या अंत्यविधीनंतर माझ्या भावाने मला स्पष्ट सांगितलं, आज तू इथे आली आहेस, पण पुन्हा कधीही इथे येण्याचा प्रयत्न करू नकोस. आमचा तुझ्याशी काहीही संबंध नाही. तू तुझ्या मर्जीनं लग्न केलं होतं. आता जिथं तुझं लग्न झालंय तिथंच राहा. त्याची ही बोलणी ऐकून माझं मन पूर्णपणे तुटलं. मी खूप रडले, पण माझ्याकडे चुपचाप राहण्याशिवाय दुसरा कोणताही रस्ता नव्हता. त्यानंतर मी पुन्हा माझ्या सासरी परतले.
मी स्वतःला खूप एकाकी आणि लाचार अनुभवत होते. पण मी स्वतःची समजूत काढायचे की माझ्या सोबत विजय आहे. तो सोबत आहे तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाचीच गरज नाही. मला काय माहित, काळ हळूहळू बदलणार होता. हळूहळू त्याच्या आईचं वागणं अजूनच वाईट होऊ लागलं. ती माझ्या प्रत्येक गोष्टीत खोट काढायच्या. मी कितीही चांगलं काम केलं तरी त्या कधीच त्यांना आवडलं नाही. मी स्वयंपाक केला की त्यात चुका काढायच्या. साफसफाई केली की म्हणायच्या नीट झाली नाही. कपडे धुतले की पुन्हा धुवायला सांगायच्या. मी सकाळपासून रात्रीपर्यंत घरात कामात जुंपलेले असायचे, तरीही त्यांची कटकट काही संपत नव्हती. तिकडे त्या विजयवरही कामाचा खूप ताण आणत होत्या. त्या नेहमी म्हणायच्या, काम नाही केलंस तर घर कसं चालणार? या मुलीला घेऊन तर आलास, पण हिला भरवणार काय? हे सगळं ऐकून ऐकून विजय दिवसभर घराबाहेर काम करत राहायचा. तो सकाळी जायचा आणि उशिरा रात्री पार थकून भागून घरी यायचा. आधी तो घरी आल्या आल्या माझ्या जवळ बसायचा, पण आता तो खूप शांत शांत राहू लागला होता. त्याचा थकवा आणि चिंता वाढत चालली होती. याच कारणामुळे आमच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ लागले. कधी कोणत्या गोष्टीवरून तर कधी कुठल्या. आणि जेव्हा जेव्हा आमच्यात भांडण व्हायचं तेव्हा तो त्याच्या आईकडे निघून जायचा. त्याची आई त्याला माझ्या विरुद्ध अजूनच चिथावणी द्यायची. हळूहळू वेळ निघून जात होता. आमच्या लग्नाला पूर्ण 1 वर्ष झालं होतं, पण अजूनही आम्हाला बाळ झालं नव्हतं. माझ्या सासूला तर मला टोमणे मारायला एक नवीनच कारण मिळालं होतं. त्या रोज मला काही ना काही सुनवत असायच्या. कधी म्हणायच्या, कुठून अशी मुलगी आमच्या घरात आली कुणास ठाऊक. ना हुंडा घेऊन आली, ना वंशाचा दिवा देऊ शकली. कधी म्हणायच्या, कुठल्या अवदेशीच्या वेळी हिचं पाऊल या घरात पडलं काय माहित. त्यांच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द माझ्या मनाला चटका लावून जायचा. पण तरीही मी सहन करत गप्प राहायचे, कारण मला वाटायचं की एक ना एक दिवस सगळं काही ठीक होईलच. एक दिवस त्या मला समजून घेतील आणि मला स्वतःच्या लेकीसारखं स्वीकारतील. पण असं काहीच झालं नाही. उलट वेळेसोबत त्यांचा राग आणि द्वेष अजूनच वाढत चालला होता. विजय सुद्धा आता आधीसारखा राहिला नव्हता. तो जास्त करून त्याच्या आईच्या बोलण्यात यायला लागला होता आणि माझ्यापासून लांब लांब राहू लागला होता. मी आतून पूर्णपणे तुटत चालले होते, पण कोणाजवळही काही बोलत नव्हते. एक दिवस सकाळी माझी सासू माझ्या जवळ आली आणि म्हणाली, जा बाजारातून भाजी घेऊन ये. मी न बोलता तिच्याकडून पैसे घेतले आणि बाजाराकडे निघाले. वाटेत मी हाच विचार करत होते की नेमकी माझी चूक काय आहे. मी या घरासाठी एवढं सगळं करते, तरीही माझ्यावर कोणीच खुश का नाही. थोड्या वेळानंतर मी भाज्या घेऊन घरी परतले. जसा मी घरात पाय ठेवला तसं पाहिलं की माझी सासू हॉलमध्ये टेबल जवळ बसली आहे. तिच्या चेहऱ्यावर एक अजीबसा ताठरपणा आणि राग होता. मला काहीच समजत नव्हतं. तेव्हा तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, हे कागद उचलू नकोस, तुझे कपडे घे आणि आमच्या घरातून चालते हो. तिचं बोलणं ऐकून मला मोठा धक्का बसला. मला काहीच समजत नव्हतं की अचानक हे काय झालं आहे. मी घाबरत विचारलं, आई काय झालंय? माझ्याकडून काही चूक झाली का? त्यावर ती रागाने म्हणाली, जास्त प्रश्न विचारू नकोस, फक्त हे कागद उचल आणि त्यावर सही कर, मग इथून निघून जा. मी थरथरत्या हातानं ते कागद उचलले आणि वाचू लागले. जशी माझी नजर त्या कागदांवर गेली तसे माझे होशच उडाले. ते घटस्फोटाचे कागद होते. मी ते कागद एकदा वाचले, पुन्हा वाचले आणि तिसऱ्यांदाही वाचले, पण मला विश्वास बसत नव्हता की जे समोर दिसतंय ते खरं आहे. माझे हात थरथरू लागले. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. असं वाटलं की जणू कोणीतरी एका क्षणात माझी संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त करून टाकली आहे. त्या कागदांवर विजयची ही सही होती. हे बघून माझे हृदय जोरजोरात धडकू लागलं. पण विजय तिथे कुठेच दिसत नव्हता. मी इकडे तिकडे सतत शोधत होते की कदाचित तो कुठून तरी येईल आणि सांगेल की हे सगळं खोटं आहे. पण असं काहीच झालं नाही. मी लगेच माझा फोन काढला आणि विजयला फोन केला. फोन वाजत राहिला, पण कोणीच उचलला नाही. मी पुन्हा फोन केला. मी सलग अनेक वेळा फोन करत राहिले, पण प्रत्येक वेळ एक वर घंटी वाजत राहिली किंवा फोन बंद येऊ लागला. आता मला समजू लागलं की हे सगळं आधीपासून ठरलेलं होतं आणि मला जाणीवपूर्वक अंधारात ठेवण्यात आलं होतं. या विचाराने माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी तिथे जमिनीवर बसले आणि ढसढसा रडू लागले. आई मला रडताना बघून जराशीही विरघळली नाही. उलट म्हणाली, तुला जेवढं रडायचंय तेवढं रडून घे,
पण आता या घरात तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही. विजयने स्वतः तुला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून मला आणखीनच मोठा धक्का बसला. कारण ज्या माणसासाठी मी माझ्या घरच्यांना सोडलं होतं, ज्या माणसाला मी माझी संपूर्ण दुनिया मानलं होतं, तोच आज मला काहीही न सांगता सोडून निघून गेला होता. मी वारंवार हाच विचार करत होते की असं कसं होऊ शकतं. मी वारंवार हाच विचार करत होते की माझी नेमकी चूक काय होती. मी त्याच्यावर प्रेम करून चूक केली होती का? त्याच्यासाठी स्वतःचं कुटुंब सोडलं ही माझी चूक होती का? की या घराला स्वतःचं घर समजणं हीच माझी सगळ्यात मोठी भूल होती. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबवण्याचं नाव घेत नव्हते आणि मला असं वाटत होते की माझ्या आयुष्यात सगळं काही त्या क्षणी संपलं आहे. तेव्हा आई मला म्हणाली, आता हे खोटे अश्रूंचं नाटक इथे करू नकोस. लवकर तुझे कपडे उचल आणि आमच्या घरातून निघून जा. तिच्या आवाजात तीळ मात्रही दया नव्हती. असं वाटत होतं जणू त्या दिवसाची वाट पाहत होती. मी थरथरत्या पावलाने माझ्या खोलीच्या दिशेने जाऊ लागले. माझ्यासाठी त्या खोलीपर्यंत जाणं सुद्धा खूप कठीण होत होतं. कारण त्या खोलीशी माझ्या कितीतरी आठवणी जोडलेल्या होत्या. जशी मी खोलीच्या आत गेले तशी माझी नजर प्रत्येक अशा वस्तूवर पडू लागली जी मला विजयची आठवण करून देत होती. खोलीच्या भिंतीवर आमच्या लग्नाची फोटो फ्रेम लागलेली होती. कपाटावर आमचा एक हसरा फोटो ठेवलेला होता. बिछाण्यावर बसताच मला ते सगळे दिवस आठवू लागले, जेव्हा विजय माझ्यासोबत तासंतास बसून गप्पा मारायचा, जेव्हा तो मला बघून हसायचा, जेव्हा त्याने मला आश्वासन दिलं होतं की काहीही झालं तरी तो नेहमी माझी साथ देईल. त्या सगळ्या आठवणी आठवून माझं मन अजूनच तुटलं. मी तो फोटो हातात घेऊन ढसढसा रडू लागले. मला काहीच समजत नव्हतं की ज्या माणसासाठी मी माझं सर्वस्व सोडलं, तोच माणूस माझ्याशी असा कसा करू शकतो. कमीत कमी त्याने माझ्याशी एकदा बोलायला हवं होतं. मला सांगायला हवं होतं की माझी नेमकी चूक काय आहे. पण त्याने मला एवढं सुद्धा महत्वाचं समजलं नाही की एकदा समोर येऊन स्वतः मला काहीतरी सांगावं. मी बराच वेळेपर्यंत रडत राहिले. मग कसं तरी स्वतःला सावरलं आणि कपाट उघडून माझे काही कपडे बाहेर काढू लागले. माझ्याकडे तशीही फारशी कोणतीच संपत्ती नव्हती. मी माझे काही सूट आणि गरजेचं सामान एका छोट्याशा बॅगेत भरलं आणि हळूहळू खोलीच्या बाहेर आले. जशी मी हॉलमध्ये पोचले तसं आईनं झटक्यात माझ्या हातातील बॅग हिसकावून घेतली आणि ती उघडून बघू लागल्या. तिने एक एक कपडा बाहेर काढला, प्रत्येक वस्तू उलटपुलट करून बघितली आणि म्हणाली, कुठं असं तर नाही ना की तू आमच्या घरातून काही सामान चोरून नेत आहेस. तिचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. कारण ज्या घराला मी स्वतःचं घर समजलं होतं, आज त्याच घरात माझ्यावर चोरीचा संशय घेतला जात होता. पण मी काहीच बोलले नाही, कारण माझ्यामध्ये आता भांडण्याची कोणतीही ताकद उरली नव्हती. तिने पूर्ण बॅग बघितली, पण तिला त्यात असं काहीच सापडलं नाही, कारण मी माझ्या कपड्यांशिवाय दुसरं काही ठेवलंच नव्हतं. शेवटी तिने बॅग माझ्या अंगावर फेकून दिली. बिना इलाजाने बॅग उचलली आणि काहीही न बोलता घराबाहेर पडले. दाराबाहेर पाऊल टाकताच माझ्या डोळ्यांसमोर तो दिवस उभा राहिला, जेव्हा मी नवरी होऊन पहिल्यांदा या घरात आले होते. तेव्हा मी विचार केला होता की आता हेच माझं खरं घर आहे. तेव्हा मला वाटलं होतं की आता हीच माझी संपूर्ण दुनिया आहे आणि मी माझी उरलेली सगळी जिंदगी इथेच घालवीन. पण आज त्याच घरात मला आपलं म्हणणारं कोणीच उरलं नव्हतं. तेव्हा अचानक मला माझ्या भावाची आठवण आली. मी विचार केला की जर तो माझ्यावर नाराज असेल तरी शेवटी तो माझा सख्खा भाऊ आहे. रक्ताचं नातं इतक्या सहजासहजी थोडं संपू शकतं. त्याला तर हे सुद्धा माहित नाही की मी आज कोणत्या अवस्थेत आहे. जर त्याला कळलं की माझ्यासोबत एवढा मोठा घात झालाय तर तो नक्कीच माझी साथ देईल. शेवटी मी त्याची लहान बहीण आहे. लहानपणी तो माझ्यावर किती प्रेम करायचा. माझ्यासाठी तो कोणाशीही भांडायचा. मला जराशी जरी रागायची तर सगळ्यात आधी तोच अस्वस्थ व्हायचा. हे सगळं आठवून माझ्या मनात एक छोटीशी आशा निर्माण झाली. मी ठरवलं की मी माझ्या भावाच्या घरी जाईन. कदाचित या दुनियेत जर माझं कोणी आपलं उरलं असेल तर तो माझा सख्खा भाऊच आहे. हा विचार करून मी माझे डोळे पुसले, बॅग उचलली आणि जड मनाने माझ्या भावाच्या घराच्या दिशेने निघून गेले. मला माहित नव्हतं की तिथे माझी काय वाट बघते, पण माझ्याकडे आता दुसरा कोणताही रस्ता उरला नव्हता. रडत रडत मी माझ्या भावाच्या घरी पोहोचले. माझं संपूर्ण शरीर थकून गेलं होतं. सतत रडल्यामुळे डोळे सुजले होते, पण तरीही माझ्या मनात एक छोटीशी आशा शिल्लक होती. मला वाटत होतं की या दुनियेत कोणी माझी साथ देवो किंवा न देवो,
पण माझा भाऊ मला कधीही आपल्या दारातून रिकाम्या हाती परत पाठवणार नाही. शेवटी तो माझा सख्खा भाऊ होता. लहानपणापासून आजपर्यंत आम्ही कितीतरी वेळ एकत्र घालवला होता. मी त्याच्या घराच्या बाहेर पोहोचले तेव्हा मी पाहिलं की त्याची मोटरसायकल बाहेरच उभी होती. ते बघून माझ्या मनात थोडीशी आशा पुन्हा जागी झाली. मी मनातल्या मनात विचार करू लागले की बरं झालं भाऊ घरीच आहे. कदाचित आता माझ्या सगळ्या अडचणी संपून जातील. कदाचित तो माझे म्हणणे ऐकून घेईल, मला आधार देईल आणि म्हणेल काळजी करू नकोस, मी आहे ना. पण मला माहित नव्हतं की माझी शेवटची आशा सुद्धा तुटणार होती. मी हळूच दरवाजाजवळ गेले आणि बेल वाजवली. काही वेळेपर्यंत वाट पाहत राहिले पण दरवाजा उघडला नाही. मी पुन्हा बेल वाजवली तरीही कोणी बाहेर आलं नाही. मी तिथेच उभी राहून वारंवार दरवाजाकडे बघू लागले. कदाचित कोणाला घंटी ऐकू आली नसेल असा विचार करून मी तिसऱ्यांदाही बेल वाजवली तरीही दरवाजा उघडला नाही. आता माझ्या मनात अस्वस्थता वाढू लागली. तितक्यात थोड्या वेळाने वरची खिडकी उघडली आणि माझा भाचा तिथे दिसला. त्याने मला पाहताच म्हटलं, अरे माझी आत्या आहे. त्याचा आवाज ऐकून माझ्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. मला वाटलं आता तरी दरवाजा उघडेल, पण तेवढ्यात आतून एक आवाज आला, दरवाजा उघडू नकोस, ती तिथून स्वतःहून निघून जाईल. हा आवाज माझ्या बहिणीचा नव्हता तर माझ्या भावाचा होता. आपल्याच भावाचा असा आवाज ऐकून मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या छातीत सुरीत खुपसले आहे. माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचा बाण फुटला. मी काही क्षण तिथेच उभी राहिले. कदाचित मला वाटलं की मी काहीतरी चुकीचं ऐकलं असेल, पण नंतर आतून कोणीही आलं नाही आणि ना कोणी दरवाजा उघडला. तेव्हा मला समजलं की माझा भाऊ खरोखरच मला आपल्या खोलीत येऊ देणार नाही. मी जड पावलांनी तिथून परतले. माझ्या मनाची शेवटची आशाही पूर्णपणे तुटली होती. चालता चालता मी हाच विचार करत होते की नाती खरंच इतकी कच्ची असतात का? संकटाच्या वेळी दोन घटकांचा आधार मिळावा एवढी सुद्धा एका बहिणीची किंमत उरली नसते का? पण आता माझ्याकडे रडण्याशिवाय दुसरा कोणताही रस्ता उरला नव्हता. मी रस्त्यावरून हळूहळू चालत राहिले. तितक्यात मला माझ्या मोठ्या बहिणीची आठवण झाली. मी विचार केला, भावाने दरवाजा उघडला नाही तर काय झालं? बहीण तर मला नक्की समजून घेईल. शेवटी एक बहीण दुसऱ्या बहिणीचं दुःख सगळ्यात चांगल्या प्रकारे समजू शकते. हाच विचार करून मी तिच्या घराच्या दिशेने निघून गेले. जेव्हा मी तिच्या घरी पोहोचले तेव्हा थरथरत्या हाताने बेल वाजवली. काही वेळातच दरवाजा उघडला आणि समोर माझी बहीण उभी होती. तिने मला पाहताच मी स्वतःला रोखू शकले नाही आणि ढसढसा रडू लागले. तिने मला सावरलं आणि विचारलं काय झालंय. तेव्हा मी रडत रडत तिला सगळी हकीकत सांगितली. कसं मला घरातून हकलून दिलं, कसं घटस्फोटाचे कागद माझ्या समोर ठेवले आणि कसा विजय मला काहीही न सांगता निघून गेला. माझं बोलणं ऐकून बहीणही सुन्न झाली. ती म्हणाली, असं कसं होऊ शकतं? कोणतंही कारण नसताना कोणी असं कुणाला घटस्फोट देत नाही. खरं खरं सांग, कुठेतरी तुझी काही चूक तर झाली नाही ना? मी माझे डोळे पुसत म्हणाले, नाही दीदी, मी काहीही चुकीचं केलं नाही. माझी काहीही चूक नाही, मी अगदी खरं सांगते. तेव्हा ती म्हणाली, बर चल आधी आत ये, मग आरामात बोलूया. तिचे हे बोलणं ऐकून मला थोडासा धीर आला. मी तिच्यासोबत घराच्या आत गेले. पण माझा हा दिलासा फार वेळ टिकू शकला नाही, कारण तेवढ्यात मागून तिचा पती तिथं आला. त्यांनी मला पाहिलं आणि रागाने म्हणाले, तू इथे काय करतेस? मी या बाईला माझ्या घरात ठेवणार नाही. हिच्या नवऱ्याने हिला सोडलंय आणि हिने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं होतं. नक्कीच काहीतरी गडबड असणार म्हणून तिला घरातून काढलं गेलंय. मी हिचा खर्च उचलू शकत नाही आणि माझ्या घरातही ठेवू शकत नाही. त्यांचं हे बोलणं ऐकून मी दगडासारखी तिथेच उभे राहिले. माझ्या बहिणीनं त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि म्हणाली, ही माझी बहीण आहे, संकटात आहे, काही दिवस राहू दे ना. पण ते मानायला तयारच नव्हते. ते सारखंच म्हणत होते की मी हिला माझ्या घरात ठेवणार नाही. त्यावेळी मला असं वाटलं की मी कोणावर तरी खूप मोठा भार बनून राहिले आहे. मला अजिबात वाटत नव्हतं की माझ्यामुळे माझ्या बहिणीच्या घरात भांडण व्हावं. म्हणून मी माझ्या बहिणीचा हात धरून म्हणाले, नको दीदी, राहू दे, मी ठीक आहे, तू काळजी करू नकोस. तिने मला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण मी तिथे थांबले नाही. मी हळूच तिथून बाहेर पडले आणि कुठल्याही पत्त्याशिवाय रस्त्याने चालत सुटले. थोड्याच वेळात मी रस्त्याच्या कडेला जाऊन बसले. आता माझ्यामध्ये चालण्याचीही ताकद उरली नव्हती. माझा मेंदू पूर्णपणे थिजला होता. मला समजत नव्हतं की मी कुठे जाऊ, कुणाकडे जाऊ आणि कोणाकडे मदत मागू. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते.
आणि मला पुन्हा पुन्हा माझ्या बाबांची आठवण येत होती. मी आकाशात बघून विचार करत होते की काश आज माझे बाबा जिवंत असते. जर ते असते तर मला कधीच असं दारोदार ठोकरा खाव्या लागल्या नसत्या. मला कधीच असं पोरकं सोडलं नसतं. मला पूर्ण खात्री होती की आज जर बाबा माझ्यासोबत असते तर संपूर्ण जग जरी माझ्या विरुद्ध गेलं असतं तरी त्यांनी कधीच माझा हात सोडला नसता. हे सगळं विचार करत मी रस्त्याच्या कडेला बसून रडत होते. कारण आता या संपूर्ण दुनियेत मला आपलं म्हणणारं कोणीच उरलं नव्हतं. माझी नजर अश्रूंनी धुसर झाली होती. तितक्यात तिथून एक म्हातारी स्त्री जात होती. त्यांचे केस पांढरे झाले होते आणि चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. त्यांनी मला रस्त्याच्या कडेला एकटीले बसलेलं पाहिलं आणि त्या थांबल्या. मग हळूहळू माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, बेटी, तू यावेळी इथे एकटी का बसलीस आणि एवढी का रडतेस? काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? त्यांच्या आवाजात आपलेपणा होता. पण इतके सगळे घात झाल्यानंतर मला कोणावरही भरोसा ठेवता येत नव्हता. त्यामुळे मी थोडीशी घाबरले आणि मान खाली घालून गप्प बसले. माझी अवस्था बघून त्या पुन्हा म्हणाल्या, घाबरू नकोस बेटा, मी तुला कोणतंही नुकसान पोहोचवणार नाही. मला सांग, काय प्रकरण आहे? कदाचित मी तुला काही मदत करू शकेन. त्याचं हे बोलणं ऐकून न जाणे का माझ्या मनाला थोडासा आधार मिळाला आणि मग मी रडत रडत त्यांना माझी संपूर्ण कहाणी सांगू लागले. मी त्यांना सांगितलं की कसे माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं आणि कशा माझ्या सासूने मला घरातून हाकलून दिलं. माझ्या सख्ख्या भावाने सुद्धा माझ्यासाठी दरवाजा उघडला नाही आणि माझी बहीण सुद्धा इच्छा असूनही माझी साथ देऊ शकली नाही. माझं बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी माझ्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि म्हणाल्या, बेटा, आता तू अजिबात काळजी करू नकोस. आजपासून तू एकटी नाहीयेस. मग त्यांनी सांगितलं, मी एक महिला आश्रम चालवते. तिथे अशा कितीतरी स्त्रिया राहतात ज्यांच्या आयुष्यात खूप दुःख आले आहे. काहींना त्यांच्या आप्तांनी सोडून दिलं आहे आणि काहींनी आपल्या माणसांना गमावलं आहे. पण आता आम्ही सगळे एका कुटुंबासारखं राहतो. जर तुझ्याकडे जाण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नसेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतेस. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं. पण यावेळी हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर सुटकेचे आणि आरामाचे होते. कारण इतक्या दिवसानंतर कोणीतरी मला आपलेपणा दिला होता. मी हळूच मान वर करून होकार दिला. तेव्हा त्यांनी प्रेमाने माझा हात धरला आणि मला त्यांच्या गाडीकडे घेऊन गेल्या. मग त्यांनी मला गाडीत बसवलं आणि आम्ही तिथून निघून गेलो. वाटेत मी खिडकीतून बाहेर बघत राहिले आणि विचार करत होते की कदाचित वरच्या देवाने माझी मदत करण्यासाठी त्यांना माझ्याकडे पाठवलं आहे. काही वेळानंतर आम्ही एका मोठ्या आश्रमाच्या समोर येऊन पोहोचलो. तिथलं वातावरण खूप शांत होतं. जशी मी आत गेले, मी पाहिलं की तिथे बऱ्याच महिला होत्या. कोणी म्हातारी होती, कोणी माझ्या वयाची होती, तर कोणी माझ्यापेक्षाही लहान. पण त्या सगळ्यांच्या डोळ्यात एक खोल वेदना दडलेली होती. असं वाटत होतं की प्रत्येकाकडे आपली एक दुःखद कहाणी आहे. काही महिला स्वयंपाक बनवत होत्या, काही शिवणकाम करत होत्या, काही साफसफाई करत होत्या आणि काही जणी एकमेकींसोबत बसून गप्पा मारत होत्या. त्या म्हाताऱ्या आजींनी सगळ्यांना माझ्याबद्दल सांगितलं आणि नंतर एकामागून एक माझी सगळ्यांशी ओळख करून दिली. तिथे उपस्थित महिलांनी माझे खूप प्रेमानं स्वागत केलं. त्यातील कोणीही मला फरक वाटू दिला नाही. त्यानंतर त्या मला एका खोलीत घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, आधी जाऊन तोंड हात धुवून घे आणि थोडा आराम कर. तू खूप थकलेली दिसतेस. मग त्यांनी मला घालण्यासाठी स्वच्छ कपडे दिले आणि म्हणाल्या, बेटा, आता इथे तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. मी कपडे घेऊन खोलीत गेले आणि जसं आरशात स्वतःला पाहिलं तशी मी स्वतःच घाबरले. माझं तोंड रडून सुजलं होतं, डोळे लाल झाले होते आणि मी खूप अशक्त दिसत होते. मी तोंड हात धुतला, कपडे बदलले आणि बाहेर आले. थोड्या वेळानंतर त्यांनी मला जेवायला दिलं. मी कित्येक दिवसानंतर आरामात आणि सुखाचे जेवण जेवले. कारण गेल्या काही दिवसांपासून माझ्या घशाखाली अन्नाचा घासही उतरत नव्हता. जेवण केल्यानंतर त्यांनी माझी आश्रमातील इतर महिलांशी ओळख करून दिली आणि म्हणाल्या, आत्तापासून तू सुद्धा इथेच राहणार आहेस आणि आम्ही सगळे तुझे कुटुंब आहोत. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाला खूप मोठा दिलासा मिळाला. कारण इतक्या दिवसानंतर मला असं वाटलं की मी जगात पूर्णपणे एकटी नाहीये. हळूहळू दिवस निघून जाऊ लागले आणि मी तिथल्या वातावरणात रमू लागले. आश्रमातील सर्वच महिला खूप चांगल्या होत्या. प्रत्येकीने आयुष्यात खूप दुःख पाहिलं होतं.
त्यामुळे त्या दुसऱ्यांचं दुःख अगदी चांगल्या प्रकारे समजू शकत होत्या. कोणी मला शिवणकाम शिकवत होतं, तर कोणी माझ्यासोबत बसून गप्पा मारत होतं. कोणी मला हसवण्याचा प्रयत्न करत होतं, तर कोणी मला हिंमत देत होतं की आयुष्य कधीच एकसारखं राहत नाही. हळूहळू मी सुद्धा त्यांच्यात मिसळू लागले. आता मी दिवसभर एकटी बसून रडत नव्हते, तर त्यांच्या कामात हातभार लावत होते. कधी स्वयंपाकघरात मदत करत होते, कधी साफसफाई करत होते, तर कधी गरजवंत महिलांची काळजी घेत होते. मला पहिल्यांदा जाणवलं की आयुष्य म्हणजे फक्त दुःखाचं नाव नाहीये. जर माणसाने हिंमत ठेवली, तर पूर्णपणे तुटल्यानंतरही तो पुन्हा उभा राहू शकतो. काही दिवसात तो आश्रम मला माझ्या स्वतःच्या घरासारखा वाटू लागला होता आणि तिथे राहणाऱ्या महिला माझ्या कुटुंबासारख्या वाटू लागल्या होत्या. मला माहित नव्हतं की पुढे माझ्या आयुष्यात काय घडणार आहे, पण एवढं नक्की होतं की इतक्या मोठ्या काळानंतर मला अशी जागा मिळाली होती, जिथे मला कोणीही ओझं समजत नव्हतं आणि जिथे मला पहिल्यांदाच कोणत्याही अटीशिवाय स्वीकारण्यात आलं होतं. काही दिवसानंतर त्याच आश्रमात राहण्यासाठी आणखी एक म्हातारी स्त्री आली. त्यांना पहिल्यांदा पाहताच असं वाटत होतं की त्या खूप मोठ्या दुःखाचा सामना करून इथं पोहोचले आहेत. त्यांचा चेहरा नेहमी उदास असायचा आणि त्यांच्या डोळ्यात सतत एक अनामिक अस्वस्थता दिसत असे. त्या आश्रमातील इतर कोणत्याही महिलेशी फारसा संवाद साधत नव्हत्या. बहुतांश वेळ त्या आपल्या खोलीत चुपचाप बसून राहायच्या किंवा मग खिडकीतून बाहेर बघत कुठेतरी हरवून जायच्या. आश्रमातील इतर महिलांनी अनेकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या फक्त 2-4 शब्द बोलायच्या आणि पुन्हा गप्प बसायच्या. त्यांना बघून न जाणे का मला त्यांची खूप दया यायची, कारण मी स्वतःही दुःख आणि एकाकीपणाचा अर्थ चांगल्या प्रकारे समजले होते. म्हणूनच मी विचार केला की का मी त्यांची थोडी काळजी घ्यावी. कदाचित त्यांना बरं वाटेल आणि त्यांचं मनही हलकं होईल. मग मी हळूहळू त्यांची काळजी घ्यायला सुरुवात केली. मी रोज त्यांच्या खोलीत जायचे, त्यांना वेळेवर जेवण द्यायचे, त्यांच्या जवळ बसून बोलण्याचा प्रयत्न करायचे. कधी त्यांच्या केसांमधून हात फिरवायचे, तर कधी त्यांच्या पायांना तेल लावून मालिश करून द्यायचे. सुरुवातीला त्या खूप कमी बोलायच्या, पण हळूहळू त्यांनी माझ्याशी बोलणं सुरू केलं. आता आश्रमात जर त्या कोणाशी बोलत असतील, तर फक्त माझ्याशीच बोलत असत. इतरांपासून त्या नेहमी अंतर राखून असायच्या. त्यांचं हे वागणं बघून आश्रमातील इतर महिलांना खूप नवल वाटायचं. अनेकदा त्या मला विचारायच्या सुद्धा की असं काय आहे जे त्या फक्त तुझ्याशीच बोलतात. पण माझ्याकडेही याचं कोणतं उत्तर नव्हतं. मला फक्त एवढंच वाटायचं की कदाचित त्यांना माझ्यात आपलीच एखादी सावली किंवा आपलेपणा दिसत असेल. काळ निघून जात होता आणि आमचा संवाद वाढत चालला होता. आता त्या माझ्या येण्याची वाट पाहू लागल्या होत्या. जर मी एखाद्या दिवशी कुठल्या कामात व्यस्त होऊन त्यांच्याकडे उशिरा पोचले, तर त्या अस्वस्थ व्हायच्या. मला बघून त्यांच्या चेहऱ्यावर हलकसं हसू यायचं, जे बघून मलाही खूप बरं वाटायचं. पण हळूहळू त्यांची प्रकृती बिघडू लागली. सुरुवातीला त्यांना फक्त हलकीशी अशक्तपणा असायचा, पण नंतर त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली. आता त्या आधीसारख्या चालूही शकत नव्हत्या. अनेकदा त्यांना बिछाण्यातून उठतानाही खूप त्रास व्हायचा. आश्रमाच्या चालिका आणि इतर महिलाही त्यांची काळजी घेत होत्या, पण बहुतांश वेळ मीच त्यांच्या जवळ असायचे. मी त्यांना औषध द्यायचे, जेवण खाऊ घालत होते आणि रात्रीही अनेकदा उठून त्यांची तब्येत कशी आहे हे बघायला जायचे. मला माहित नव्हतं का, पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आपलेपणा होता. कधी कधी मला असं वाटायचं जणू माझा त्यांच्याशी आधीपासून एखादा जुना संबंध आहे. त्या अनेकदा माझ्याकडे खूप वेळेपर्यंत बघत राहायच्या, जणू काहीतरी सांगायचं आहे, पण नंतर त्या चुपचाप गप्प बसून जायच्या. अनेकदा त्यांचे होठ हलायचे, पण शब्द बाहेर येत नव्हते. मी त्यांना विचारत असे, काय झालं, तुम्ही माझ्याशी काही सांगू इच्छिता का? पण त्या प्रत्येक वेळी हसून ती गोष्ट टाळून जायच्या. त्यांच्या डोळ्यात जणू एखादं रहस्य दडलं होतं, जे त्यांना सांगायचं होतं, पण काही कारणास्तव सांगू शकत नव्हत्या. ही गोष्ट मलाही अस्वस्थ करू लागली होती, कारण मला जाणवत होतं की त्या आपल्या मनात खूप मोठा भार घेऊन जगत आहेत आणि तो माझ्याशी वाटून घेऊ इच्छित आहेत. दिवस निघून गेले आणि त्यांची प्रकृती अजूनच बिघडत चालली. आता त्या बहुतांश वेळ बिछाण्यावरच असायच्या. त्यांचं शरीर खूप अशक्त झालं होतं आणि आवाजही आधीपेक्षा खूप मंदावला होता. एका दिवशी सकाळी जेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले, तेव्हा त्यांची अवस्था बघून मी घाबरले. त्यांचा चेहरा पिवळा पडला होता आणि श्वासही खूप वेगाने चालला होता.
मी लगेच त्यांच्या जवळ जाऊन बसले आणि त्यांचा हात धरला. त्यांनी हळूच माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. असं वाटत होतं की त्या खूप त्रस्त आहेत. त्या वारंवार काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या, पण शब्द स्पष्ट बाहेर येत नव्हते. मी त्यांच्या अजून जवळ गेले आणि म्हणाले, आई, जर तुम्हाला माझ्याशी काही सांगायचं असेल तर सांगा. मी इथेच आहे. मी तुमचं ऐकते. त्यांनी थरथरत्या हाताने माझा हात घट्ट धरला आणि मग काहीतरी पुटपुटू लागल्या. त्यांचा आवाज इतका मंद होता की मला नीट ऐकू येत नव्हतं, पण एवढं स्पष्ट होतं की त्या मला कोणती तरी खूप महत्वाची गोष्ट सांगू इच्छित होत्या. कदाचित एखादं असं सत्य जे त्यांनी वर्षानुवर्ष आपल्या मनात लपून ठेवलं होतं. कदाचित एखादं असं रहस्य जे त्यांच्या आयुष्याशी जोडलेलं होतं, किंवा मग माझ्या आयुष्याशी त्यांचा असा काही संबंध होता ज्याच्याबद्दल मला काहीही माहित नव्हतं. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात एक अनामिक अस्वस्थता होती आणि मला वाटलं की त्या मला खूप महत्वाची गोष्ट सांगू पाहत आहेत. मी त्यांच्याजवळ बसले होते आणि त्यांची प्रकृती बघून माझं मन खूप घाबरत होतं. त्यांनी अचानक माझा हात घट्ट पकडला. त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. असं वाटत होतं की त्या मला काहीतरी खूप गरजेचं सांगू इच्छित आहेत, पण त्यांचा आवाज त्यांची साथ देत नव्हता. त्या वारंवार एका पत्त्याचं नाव पुटपुटत होत्या. मी लक्ष देऊन त्यांचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या फक्त तोच पत्ता वारंवार बोलत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तितक्यात त्यांनी थरथरत्या हाताने आपल्या खिशात हात घातला आणि एक छोटीशी किल्ली काढून माझ्या हातात ठेवली. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा त्याच पत्त्याचं नाव घेऊ लागल्या. आता माझी काळजी आणखीनच वाढली होती. मी त्यांचा हात पकडून म्हणाले, आई, नेमकं काय झालंय? त्या पत्त्यावर तुमचं कोणी जवळचा व्यक्ती राहतो का? जर कोणी असेल तर सांगा. मी आत्ता जाऊन त्याला बोलावून आणते. आई, तुम्ही चिंता करू नका. पण त्या काहीतरी सांगू इच्छित असूनही सांगू शकत नव्हत्या. त्यांचे ओठ थरथरत होते आणि डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. असं वाटत होतं जणू त्यांच्या मनात कोणतं तरी खूप मोठं रहस्य दडलंय, जे त्यांना मरणाच्या आधी मला सांगायचं होतं. मी त्यांना अनेक वेळा विचारलं की नक्की त्या मला काय समजावू पाहत आहेत, पण त्या तोच पत्ता वारंवार पुटपुटत राहिल्या. मग अचानक त्यांचे श्वास आणखी वेगाने चालू लागले. मी घाबरले आणि जोरात आवाज देऊन आश्रमातील इतर महिलांना व चालिकेला बोलावू लागले. काही क्षणात सगळे तिथे आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ती म्हातारी स्त्री नेहमीसाठी या जगाचा निरोप घेऊन निघून गेली होती. खोलीत एकदम शांतता पसरली होती. काही महिला रडू लागल्या आणि काही जणी मूकपणे उभ्या राहिल्या. मी त्यांच्याकडे बघत होते आणि माझ्या डोळ्यातूनही अश्रू अखंड वाहत होते. मला असं वाटत होतं जणू मी माझं कोणीतरी खूप जवळचं हरवून बसले आहे. जरी मी त्यांना फार लांबच्या काळापासून ओळखत नव्हते तरीही. पण न जाणे का त्यांच्याशी माझा एक खोल जिव्हाळा निर्माण झाला होता. कदाचित म्हणूनही त्यांनी मला आपलेपणाच्या नजरेनं पाहिलं होतं. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण आश्रमात दुःखाचं वातावरण पसरलं. सगळेजण त्यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीला लागले. दुसऱ्या दिवशी त्यांच्याबद्दल काही महत्वाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा समजले की त्यांचा या जगात कोणताही वारसदार नव्हता. त्यांचा कोणताही मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण किंवा इतर कोणताही नातेवाईक नव्हता जो त्यांचे अंत्यसंस्कार करू शकेल. हे ऐकून मला आणखीनच आश्चर्य वाटलं. जर या दुनियेत त्यांचं कोणीच नव्हतं, तर मग त्या शेवटच्या वेळी वारंवार त्या पत्त्याचं नाव का घेत होत्या आणि ती किल्ली मला का देऊन गेल्या होत्या? नक्की त्या किल्लीचा अर्थ काय होता आणि या घरात असं काय होतं जे त्या मला सांगू इच्छित होत्या? हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात वारंवार घोळत होते, पण कोणाकडेही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. अंत्यसंस्कार झाल्यानंतर जेव्हा मी माझ्या खोलीत परत आले, तेव्हा मी माझ्या पर्समधून ती किल्ली बाहेर काढली आणि बराच वेळेपर्यंत तिच्याकडे बघत राहिले. ती कोणतीही साधी किल्ली वाटत नव्हती, कारण ज्या प्रकारे त्यांनी ती जपून ठेवली होती आणि मरण्यापूर्वी माझ्या हातात सोपवली होती, त्यावरून स्पष्ट कळत होते की तिला खूप मोठं महत्व आहे. मी ती किल्ली माझ्या हातावर ठेवून खूप विचार केला, पण मला काही समजत नव्हतं. शेवटी मी ती किल्ली पुन्हा माझ्या पर्समध्ये ठेवून दिली, पण त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. मी संपूर्ण रात्र बिछाण्यावर पडून छताकडे बघत राहिले आणि सारखा तोच विचार करत राहिले. ती पत्ता, ती किल्ली आणि त्यांच्या चेहऱ्यावरची ती अस्वस्थता वारंवार माझ्या डोळ्यांसमोर येत होती. मला जाणवत होतं की या सगळ्या मागे एखादं खूप मोठं रहस्य दडलंय आणि कदाचित त्यांचंच असं म्हणणं होतं की मी ते जाणून घ्यावं. रात्रभर कुशी बदलल्यानंतर सकाळपर्यंत मी एक निर्णय घेतला.
मी विचार केला की मी त्या पत्त्यावर नक्की जाईल. तिथे काहीही असो, मला सत्य शोधून काढलंच पाहिजे. शेवटी त्या वारंवार त्या जागेचं नाव का घेत होत्या आणि मरणापूर्वी ती किल्ली मलाच का देऊन गेल्या होत्या, हे सगळं जाणून घेतल्याशिवाय आता मला चैन पडणार नाही. आणि त्या क्षणी मी ठरवलं की जशी संधी मिळेल मी त्या घरापर्यंत नक्की जाईन आणि शोधून काढीन की तिथे नक्की असं काय आहे जी एक म्हातारी स्त्री आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकली नाही. सकाळ होताच मी माझा निर्णय पक्का केला. संपूर्ण रात्र मी त्या किल्लीबद्दल आणि पत्त्याबद्दल विचार करत होते. त्यामुळे आता तिथं जाणं माझ्यासाठी खूप गरजेचं झालं होतं. मी चुपचाप ती किल्ली माझ्या बॅगेत ठेवली आणि आश्रमातून असं सांगून बाहेर पडले की मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. मग मी बसमध्ये बसून त्या पत्त्याच्या दिशेने निघाले. संपूर्ण वाटेवर माझ्या मनात निरनिराळे प्रश्न घोळत होते. नक्की ती म्हातारी स्त्री मला काय सांगू इच्छित होती आणि त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासांमध्ये ती किल्ली मलाच का दिली होती. काही तासानंतर मी त्या पत्त्यावर जाऊन पोहोचले. जसं मी समोर पाहिलं तशी मी अवाक झाले, कारण तिथे एक खूप मोठा आणि आलिशान बंगला उभा होता. बाहेरून बघूनच समजत होते की हा एखाद्या खूप श्रीमंत माणसाचं वसतिस्थान असावं. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे घराचा मुख्य दरवाजा आधीपासून उघडा होता. मी काही क्षण तिथेच उभे राहिले, मग हिम्मत करून आत गेले. आत पोचताच मला काहीतरी अनामिक आणि भयानक जाणीव झाली. संपूर्ण घर अस्ताव्यस्त पडले होते. प्रत्येक जागी सामान विखुरलेलं होतं. कपाटे उघडी होती, ड्रॉवर बाहेर आले होते आणि कागद संपूर्ण जमिनीवर पसरले होते. असं वाटत होतं जणू कोणीतरी घाईघाईत संपूर्ण घराची झडती घेतली आहे आणि प्रत्येक वस्तू उलटपुलट करून टाकली आहे. घराचे फर्निचर खूप महाग आणि नवीन दिसत होते. भिंतीवर सुंदर पेंटिंग्स लावलेल्या होत्या, पण तिथलं वातावरण खूप भयंकर आणि सुनसान वाटत होतं. मी हळूहळू एकामागून एक खोलीत जाऊ लागले. मी खालचा पूर्ण भाग पाहिला, मग वर गेले आणि तिथेही प्रत्येक खोलीचं निरीक्षण केलं. पण मला असं काहीच सापडलं नाही ज्यावरून हे समजू शकेल की ती म्हातारी स्त्री मला इथे का पाठवू इच्छित होती. मी जितकं जास्त पाहत होते तितकी जास्त संभ्रमात पडत होते, कारण जर घराचा दरवाजा आधीपासूनच उघडा होता तर मग त्यांच्याकडे जी किल्ली होती ती नक्की कशाची होती. बराच वेळेपर्यंत संपूर्ण घर शोधूनही जेव्हा मला काही समजलं नाही तेव्हा मी थकून हॉलमध्ये ठेवलेल्या एका सोफ्यावर बसले. मी माझ्या बॅगेतून ती किल्ली बाहेर काढली आणि ती हातात घेऊन लक्षपूर्वक बघू लागले. तेव्हा मला जाणवलं की ही किल्ली थोडी वेगळ्या प्रकारची होती. ही कोणत्याही साध्या कुलपाच्या किल्लीसारखी दिसत नव्हती. मी खूप वेळेपर्यंत विचार करत राहिले, पण शेवटी मी निर्णय घेतला की आता आश्रमात परत जावे. कदाचित मी विनाकारणच इथं आले होते. मी उठले आणि बाहेर जाऊ लागले. तितक्यात अचानक माझी नजर एका छोट्याशा दरवाजावर पडली जो घराच्या कोपऱ्यात होता. तो दरवाजा बाकीच्या दरवाजांपेक्षा वेगळा दिसत होता. कदाचित म्हणूनच आधी माझं त्यावर लक्ष गेलं नव्हतं. मी काही क्षण त्याकडे पाहत राहिले. मग मनात विचार आला की जेव्हा इतक्या लांब आलेच आहे तर एकदा तोही उघडून बघायला हरकत नाही. त्यानंतर मी निघून जाईल. मी दरवाजाजवळ गेले आणि तो उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो बंद होता. तेव्हा माझ्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला आणि मला समजलं की कदाचित ही किल्ली याच दरवाजाची आहे. माझं हृदय वेगानं धडधडू लागलं. मी थरथरत्या हाताने किल्ली कुलपात घातली आणि हळूच फिरवली. काही सेकंदात कुलूप उघडलं. आता माझी भीती आणखीन वाढली होती. मी हळू दरवाजा उघडला आणि आत पाऊल ठेवलं. पण जशी माझी नजर खोलीच्या आत गेली तसं माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे डोळे विस्फारले गेले आणि मी काही क्षणासाठी तिथे स्तब्ध उभी राहिले. मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. खोलीच्या आत चारही बाजूंना मोठे मोठे बॉक्स आणि लोखंडी कपाटे ठेवलेली होती. काही बॉक्स उघडे होते आणि त्यात नोटांच्या थप्प्या भरलेल्या होत्या. अनेक ठिकाणी सोन्याची बिस्किट ठेवलेली होती. काही कपाटांमध्ये सोन्याचे दागिने आणि किमती सामान भरलेलं होतं. इथे एवढी संपत्ती होती जी मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मी वारंवार डोळे चोळून बघत होते, पण जे काही माझ्या समोर होतं ते अगदी खरं होतं. माझे हात थरथरू लागले आणि हृदय इतक्या वेगानं धडधडू लागलं की मला वाटलं जणू ते छातीतून बाहेर येईल. मला समजत नव्हतं की एक म्हाताऱ्या स्त्रीकडे एवढा पैसा आणि सोनं नाणं कुठून आलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी पटकन त्या खोलीतून बाहेर आले आणि सगळ्यात आधी जाऊन घराचा मुख्य दरवाजा बंद करून घेतला, कारण मला भीती वाटत होती की जर कोणी आत डोकावलं किंवा कोणाला या खोलीबद्दल समजलं तर खूप मोठा अनर्थ ओढवू शकतो.
त्यानंतर मी पुन्हा खोलीत गेले आणि तिथे ठेवलेले पैसे व सोन्याचे बिस्किट घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात लपवून ठेवले. मी त्यांना अशा ठिकाणी लपवले जिथं कोणी विचारही करू शकणार नाही. हे सगळं केल्यानंतर माझ्या मनाला थोडासा दिलासा मिळाला. मग मी घराच्या बाहेर आले आणि समोर रस्त्याच्या पलीकडे एक चौकीदार बसलेला मला दिसला. मी त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारलं, या घरात कोण राहत होतं? माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, बेटी, इथे एक म्हातारी बाई राहायची. बिचारीचं या जगात कोणीच नव्हतं, ना कोणतं मूल ना कोणता नातेवाईक. तिचा पती खूप मोठा व्यावसायिक आणि अतिशय श्रीमंत व्यक्ती होते, पण काही वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. तेव्हापासून ती बाई एकटीच राहू लागली होती. हळूहळू तिची मानसिक प्रकृतीही बिघडू लागली होती. रात्री अनेकदा तिच्या ओरडण्याच्या आणि रडण्याचा आवाज यायचे, त्यामुळे गल्लीतील लोकही तिच्यापासून अंतर राखून असायचे. मग एक दिवस ती घर सोडून कुठेतरी निघून गेली. तेव्हापासून हे घर रिकामं पडलेलं आहे. आता तर लोक असाच विचार करत आहेत की या घराचा ताबा नेमका कोणाकडे जाणार. त्यांचं बोलणं ऐकून मला समजलं की तो त्याच म्हाताऱ्या स्त्रीबद्दल बोलत होता, जी आश्रमात माझ्यासोबत राहत होती. मी लगेच त्याला म्हणाले, मी त्यांची दूरची नातेवाईक आहे आणि आता मी तिथं राहण्यासाठी आले आहे. हे ऐकून चौकीदाराने जास्त काही चौकशी केली नाही आणि मी परत घराच्या आत आले. पण आता माझ्या मनात एक भीती सुद्धा होती. जर कोणाला त्या खोलीबद्दल आणि तिथे ठेवलेल्या संपत्तीबद्दल समजलं तर लोक काहीही करू शकले असते. म्हणून मी खूप विचार करून एक निर्णय घेतला. पुढील काही दिवसात मी हळूहळू करून तो सगळा पैसा माझ्या बँक खात्यात जमा करून घेतला आणि बाकीची आवश्यक कामेही पूर्ण केली. त्यानंतर मी त्या जुन्या घराची दुरुस्ती करून घेतली. भिंतींना नवीन रंग दिला, तुटलेल्या वस्तू नीट करून घेतल्या आणि जेव्हा घर पूर्णपणे नवीन सारखं झालं तेव्हा मी ते खूप चांगल्या किमतीत विकून टाकलं. मग मी शहरापासून खूप लांब एका शांत परिसरात एक नवीन घर विकत घेतलं. तिथे मला कोणी ओळखत नव्हतं आणि माझ्या भूतकाळाबद्दलही कोणाला काही माहीत नव्हतं. मी ते घर माझ्या मनासारखं सजवलं, सुंदर पडदे लावले, नवीन फर्निचर खरेदी केलं, भिंतींना रंग दिला आणि त्याला एक अत्यंत सुंदर घर बनवलं. त्यानंतर मी विचार केला की आयुष्यभर फक्त पैशांच्या जोरावर जगता येत नाही. म्हणूनच मी माझा एक छोटासा बेकरीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला मी खूप घाबरले होते, कारण याआधी कधीही कोणता व्यवसाय केला नव्हता. पण मी मेहनत करणं कधीच सोडलं नाही. हळूहळू लोकांना मी बनवलेले केक आणि बिस्किट आवडू लागले आणि माझा व्यवसाय चालू लागला. काहीच वेळात माझी बेकरी त्या परिसरात प्रसिद्ध झाली. आता माझ्याकडे स्वतःचं घर होतं, स्वतःचा व्यवसाय होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कोणावरही परावलंबी नव्हते. मला कोणासमोरही हात पसरवण्याची गरज उरली नव्हती. आता मी स्वतःच्या पायावर उभी होते आणि आपलं आयुष्य स्वतःच्या मर्जीनं जगत होते. मला सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा होता की आता कोणी मला घरातून हाकलून देऊ शकत नव्हतं, कारण हे घर माझं स्वतःचं होतं. मी आयुष्यात खूप दुःख पाहिलं होतं, पण आता मी मजबूर बनले होते आणि एकटीनं जगायला शिकले होते. काळ निघून जात होता आणि माझं आयुष्य आधीपेक्षा खूप सुधारलं होतं. एका दिवशी मी शॉपिंग मॉलमधून खरेदी करून बाहेर पडत होते. माझ्या हातात बऱ्याच बॅग्स होत्या आणि मी माझ्या गाडीकडे जात होते. तितक्यात माझी नजर समोर पडली आणि अचानक मी तिथंच थिजून थांबले. माझ्यासमोर माझा भाऊ उभा होता. त्यानेही मला पाहिलं होतं. काही क्षणासाठी तो मला ओळखताच आला नाही, कारण आता मी आधीसारखी तुटलेली आणि रडणारी प्रिया नव्हते. माझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. मी चांगले कपडे घातले होते आणि माझं आयुष्य पूर्णपणे बदलले होते. दुसरीकडे माझा भाऊ मला पाहून अवाक झाला. त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कारण त्याला कदाचित आजपर्यंत असंच वाटत होतं की मी कुठेतरी रस्त्यावर भटकत असेल आणि दुःखात आयुष्य काढत असेल. पण त्याला काय माहित होतं की वरच्या देवाने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं आहे. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानू लागले, कारण जेव्हा जगातील सगळे दरवाजे माझ्यासाठी बंद झाले होते तेव्हा त्याच देवाने माझ्यासाठी नवीन मार्ग उघडले. त्याने मला डोक्यावर छप्पर मिळवण्यासाठी स्वतःचं घर दिलं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद दिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला पुन्हा एकदा जगायला शिकवलं. आज माझ्याकडे स्वतःचं घर होतं, स्वतःचा व्यवसाय होता, स्वतःची ओळख होती आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या मनात आता कोणाबद्दल कोणतीही तक्रार उरली नव्हती. कारण मी शिकले होते की आयुष्यात कितीही संकटे आली तरी जर माणसाने हिंमत हरली नाही तर एका दिवशी त्याचं आयुष्य नक्की बदलतं. आणि आज खरोखरच मी खूप खुश होते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की माणसाचं आयुष्य हे कधीही बदलू शकतं. कठीण प्रसंगात आलेली निराशा ही कधी कधी
अशा एका नव्या वाटेवर घेऊन जाते, जिथं नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात. पण लक्षात ठेवा, कुणाचं भलं करताना किंवा कुणाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता प्रामाणिक राहणं हेच खऱ्या माणसाचं खरं धन असतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची अंगावर काटा आणणारी आणि थक्क करणारी कथा? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल की आपले प्रेक्षक कुठून कुठून हा व्हिडिओ पाहत आहेत. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन सस्पेन्स व थरार किस्से पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि रहस्यमय कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा.